हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती डेली ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे. तर आज म्हटलं थोडासा व्हिडिओ शेअर करावा. इथं ना मला अर्जंट ब्लाऊज द्यायचे होते, तर मी ते दोन्ही पण ब्लाऊज तिथनं तयार करून घेतलेले होते आणि त्यानंतर म्हटलं चला त्याचे हुक वगैरे पण लावून घ्यावं, जेणेकरून कसं पटकन देता येईल. अगदी 2 वाजता त्यांनी मला आणून दिले होते आणि मला ते 4 ते 5 वाजेपर्यंत द्यायचे होते. तर मग म्हटलं चला आता पटकन त्याची तयारी वगैरे करावी आणि थोडासा छोटासा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करावा. तर हे माझं कामाचं रुटीन रोजच असतं. मी काही ह्या चॅनलवरती जास्त ब्लाऊजचं दाखवत नाही, पण आता काम आहे म्हटल्यानंतर डेली ब्लॉग आहेच आपला, तर थोडंफार तरी त्यातमधलं दाखवलं पाहिजे. म्हणजे कसं आपल्या बऱ्याच ताई टेलर आहेत, मैत्रिणी म्हणजे आपले सबस्क्रायबर, तर ते सुद्धा मला म्हणजे सबस्क्रायबर आहेत. तर माझे डेली व्लॉग बघतात, तर त्यांनासुद्धा माझी डेली रुटीन बघायला आवडतं. तर मग त्यामुळं मग त्या चॅनलवरती आपल्या दुसऱ्या चॅनलवरती क्लास चालू आहेत सध्या. पूर्ण क्लासचे व्हिडिओज येत आहेत, म्हणजे जसं की ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग बरेच वेगवेगळे मी तिथं क्लास सध्या चालू आहेत. तर क्लासचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहे, सध्या तरी शेअर करते. आणि मग त्यामुळं माझं डेली जे रुटीन आहे ते अगदी मी दाखवलंच नाही एवढ्यामध्ये. तर म्हटलं चला थोडंसं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर काही नाही जास्त, मी जे काही काम करते मी तेच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते. आपण काही वेगळं काही व्हिडिओ बनवण्यासाठी करत नाही, जे आहे ते दाखवायचं, काय वेगळं दाखवायचं त्यामध्ये. तर चला माझं इथं ना हुक वगैरे लावून चाललेलं होतं, तर म्हणलं हुक वगैरे लावून घ्यावं. आणि ना दुसऱ्या आपल्या चॅनलवरती क्लास चालू आहेत, ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल किंवा ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचं किंवा आवड असेल फॅशन डिझायनरची टेलरिंगची, तर तिथं जाऊन तुम्ही नक्की शिका. अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगत असते. कसं आहे ना, आपण शिकलं पूर्ण व्हिडिओ बघितले तरच काहीतरी त्यामधनं शिकायला आणि मिळतं. आणि कोणती पण गोष्ट शिकल्याशिवाय होत नाही, आपल्याला लगेच ती गोष्ट येत नाही. थोडे दिवस आपल्याला त्याच्यावरती प्रॅक्टिस पण करावी लागते. आणि बऱ्याच ताई तिथं व्हिडिओ बघून खूप शिकतात आणि खूप छान छान कमेंटसुद्धा करतात की ताई आम्ही तुझा व्हिडिओ बघून ब्लाऊज शिवला. मग एका कस्टमरचा शिवला, दुसरं कस्टमर पण आलं, त्यांनी 2-3 ब्लाऊज दिले, असं तसं. तर हे सगळ्या कमेंट असून खरंच खूप मनाला छान वाटतं आणि एक मनाला कुठेतरी समाधानी होती की चला आपण कुणाला तरी शिकवल्याचा त्याचा काहीतरी फायदा होत आहे. 10तून दोघींना जरी त्याचा फायदा झाला तरी कितीक छान त्यांचं काहीतरी घर बसल्या इन्कम सुद्धा सुरू होतं आहे. आणि कसं आहे की घरून कामं जास्त नसतात आपल्या महिलांकडे. घरातलं कामं झाले की दिवसभर बसण्यापेक्षा 4 पैसे कमवले तर कितीक छान, नाही का? तर बघा मग त्यासाठीच मग मी पण काम करते, ते दाखवते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा 2-4 पैसे कमवायचे असतील, जसं की थोडेफार आपले खर्चापुरते तरी कमवायचे असतील, तर थोडे का होईना आपण त्यातून कमाई करू शकतो. आता मी तरी भरपूर सारी कमाई करते, पण तरीसुद्धा तुम्हाला जर थोडीफार जरी कमवायची असेल ना, तर तुम्ही हा बिझनेस खरंच खूप छान आहे. सुरुवातीला कसं ब्लाऊजचं शिकायला वगैरे आपला बराच वेळ जातो, पण त्यानंतर एकदा यायला लागलो ना तर खूप छान पद्धतीने हे काम आपण हँडल करू शकतो. बघा तुम्ही आता दिवसभरामध्ये आपले कामं दुपारपर्यंत जरी आवरली 12-1 वाजेपर्यंत, तिथून पुढे आपल्याला 3-4 तास वेळ असतो. तर मग त्या वेळामध्ये तुम्ही 2-3 ब्लाऊज शिवले तरी आत्ताचे ब्लाऊजचे रेट बघा शिलाईचे किती आहेत. तर मग त्यामध्ये जर तुम्ही 2-3 ब्लाऊज शिवले तर तुम्हाला त्यातून किती फायदा होईल, किंवा स्वतःचा खर्च, मुलांचा खर्च, थोडासा घराला हातभार लावू शकतो आपण. थोडासा खर्चामध्ये सुद्धा आपल्या स्वतःच्या नवऱ्याला हे करू शकतो, सपोर्ट करू शकतो. खर्च आपण कसं आपण महिलांनी जर कमवलं ना तर खरंच पूर्ण पुरेल असं नाही आहे, पण ठीक आहे तेवढी पुरती का होईना आपल्याला थोडी मदत होते. आता आजकाल महिलांचे खर्चसुद्धा किती आहेत लेडीजचे आपण बघतो. आपण दर सणाला साडी घेतो, काही बैनू घेतो, बरेच गोष्टी असतात. तर आपल्याला खर्च करण्यासाठी मग पैसे प्रत्येक वेळी घरच्यांना मागायचं, नवऱ्याला मागायचं, त्यापेक्षा आपण स्वतः कमवून आपण खर्च करायचे, आहे का नाही? बरोबर. तर चला आज माझा दिवस दुपारच्या नंतरचं मी तुम्हाला थोडंसं रुटीन शेअर केलं होतं. संध्याकाळची वेळ झाली होती, स्वयंपाक वगैरे
पण केला होता आणि जे दुपारून मी ब्लाऊज काही अगोदर शिवून दिले आणि नंतर कट करून पण शिवले. तर चला आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थोडंसं बोलले त्या कोणाला आवडलं हे बोलणं ते सुद्धा कमेंट करून सांगा. हे 2 ब्लाऊज मी शिवलेले होते त्याला हुक वगैरे लावून घेते आता. चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.